देख रहे हैं मुंबई मेट्रो ब्रेकिंग न्यूज। मानखुर्द लल्लूभाई कंपाऊंड मुंबई येथील संत रविदास महाराज मंदिर येथे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांची भेट। आज गुरुवार दिनांक 16 एप्रिल रोजी चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांनी मानखुर्द लल्लूभाई कंपाऊंड मुंबई येथील संत रविदास महाराज मंदिरास भेट देऊन अभिवादन केले। संत रविदास महाराज मंदिर ट्रस्टतर्फे संजय खामकर साहेबांचे भव्य स्वागत दत्ताराम सावर्डेकर यांनी केले। या प्रसंगी चर्मकार विकास संघाचे प्रदेश महासचिव राजेश साबळे, मेजर विष्णू कदम तसेच चर्मकार विकास संघाचे मुंबई प्रसिद्धी प्रमुख संजय निराळे, समाजसेविका मीराताई उन्हाळे, प्रकाश सावर्डेकर, प्रियंका सावर्डेकर, संगीता सावर्डेकर, शोभा मावशी, शंकर मामा धनदाट, बाळा आंबेकर, शंकर पालवणकर, देवेंद्र चांदळकर व सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने संत रविदास अनुयायी व समाज बांधव उपस्थित होते। अतिशय आजचा हा सुवर्णयोग लल्लूभाई कंपाऊंड मानखुर्द मुंबई या ठिकाणी संत रविदास महाराजांचं अतिशय सुंदर या ठिकाणी मंदिर आहे आणि आज मला योग मिळाला आपल्या सर्वांच्या माध्यमातून की संत रविदास महाराजांच्या या मंदिराला, या पावनभूमीमध्ये दर्शन घेण्याचा। अतिशय संत रविदास महाराजांचं कार्य हे विश्वाला प्रेरणा देणारं असं हे कार्य आहे। 600 वर्षापूर्वी संत रविदास महाराजांनी समतेकरता सर्वांना जैसा चाहू राजमय जहाँ मिले सबन को अन्न, छोटा बड़ा सम बसे, संत रविदास रहे प्रसन्न, या त्यांच्या दोह्यानुसार त्यांनी सर्वांच्या करता काम केलं आणि हेच काम आज प्रेरणा देणार आपल्याकरता, आपल्या युवा पिढीला असल्याने खऱ्या अर्थाने संत रविदास महाराजांच्या विचाराने आपल्या सर्व संत रविदास महाराजांच्या अनुयायांनी चालणं हे गरजेचं आहे। संत रविदास महाराजांचा जर इतिहास बघितला तर अनेक संत मीरा असतील, संत कबीर असतील किंवा अनेक राजे असतील यांनी गुरु मानलेला आहे। संत कबीरांबरोबर अनेक डोळ्यातून समाज प्रबोधन केलंय। अंधश्रद्धा कर्मकांडा करता 600 वर्षापूर्वी त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते खूप मोठं कार्य आहे। आज आपण बघतो आहोत की त्या 600 वर्षापूर्वीचं कर्मकांडाला विरोध करणाऱ्यांची परिस्थिती कशी असेल आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये संत रविदास महाराजांनी एवढं मोठं कार्य आपल्याला केलेलं आहे आणि हे खऱ्या अर्थाने कार्य आज सुद्धा गरज आहे। आज आपण बोधू बाबासारखे लोक बघतो, सुशिक्षित लोकच अशा लोकांच्या पायाकडे जातात आणि त्यांचं शोषण करून घेतात। हे खऱ्या अर्थाने आपल्या करता सगळ्यात दुःखद अशी बाब आहे। म्हणून संत रविदासांचे विचार हे तळागाळापर्यंत पोहोचवणं जेवढं गरजेचं आहे तेवढं सुशिक्षित माणसांच्या पर्यंत पोहोचवणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। मी सामाजिक कार्य करत असताना संत रविदास महाराजांचा जो महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार असतो राज्यस्तरीय, त्या पुरस्काराचा सुद्धा मी मानकरी ठरलो। संत रविदास महाराजांच्या कार्याने मी स्वतः प्रेरित आहे। अखिल भारतीय रविदासिया धर्म संघटनचं 3रं धाम जे आहे पुण्याला, त्या पुण्याच्या धाममध्ये सुद्धा मी अध्यक्ष म्हणून काम केलं आणि माझी भावना होती की त्या ठिकाणी सुद्धा शासकीय जयंती साजरी व्हायला पाहिजे। म्हणून त्यावेळेस मी उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांना भेट घेतली आणि त्या ठिकाणी त्यांना विनंती केली। त्याच्यानंतर सामाजिक न्याय मंत्री त्यावेळेस धनंजय मुंडे होते आणि धनंजय मुंडेंनी त्या ठिकाणी शासनाच्या वतीने विधिवत पूजा करून त्या ठिकाणी संत रविदास महाराजांची जयंती साजरी करण्यात आली। तर अशा पद्धतीचं आपल्या प्रत्येक खेड्यापाड्यात गावात जे त्या ठिकाणी संत रविदास महाराजांचं मंदिर आहे किंवा अनुयायी आहेत त्यांनी संत रविदास महाराजांचा प्रचार प्रसार करणं आणि संत रविदास महाराजांच्या अनुयायांनी चर्मकार समाजाने एकजुटीने आपल्या समाजाच्या विकास, न्याय, हक्क आणि सन्मानाकरता लढणं हे आपलं कर्तव्य मानून संत रविदास महाराजांचे विचार आपण पुढे घेऊन जाण्याचं काम करायला पाहिजे। आपल्या पुढच्या पिढीकरता खऱ्या अर्थाने आपण एकजुटीने काम करायला पाहिजे। खऱ्या अर्थाने दुःख याचं वाटतं की चर्मकार समाज हा एक होत नाही। ज्या वेळेस त्याला काही अडचणी येतात, जेव्हा संकटात सापडतो त्यावेळेस त्याला खऱ्या अर्थाने समाज हा दिसत असतो। तर या अशा विचाराने न राहता आपण आपल्या समाजाबरोबर राहायला पाहिजे। म्हणून आपल्या समाजामध्ये प्रत्येक सुखादुःखामध्ये आपला समाज सुद्धा आपल्या बरोबर येईल आणि या
पलीकडचं मी जाऊन सांगतो की अनुसूचित जातीमध्ये जे वर्गीकरणाचं आता घाट घातल्या चाललेलं आहे, बिदर कनेक्शन, बिदरचा जो काही प्रस्ताव त्या ठिकाणी आता शासन मंजूर करण्याच्या परिस्थितीमध्ये आहे, तर त्याला मी कालच मुख्यमंत्र्यांना मंत्रालयामध्ये जाऊन त्या प्रस्तावाला आपण विरोध दाखवलेला आहे. मी निवेदन देऊन त्या ठिकाणी विरोध केला आहे. त्याचं कारण असं आहे की अनुसूचित जातीला 13% हे आरक्षण आहे आणि त्याच्यामध्ये आपण 59 जाती आहोत आणि 59 जातीमध्ये पण पोट जाती 92, म्हणजे 92 प्लस 59 किती झाले, जवळपास 250च्या जवळपास आपल्या ह्या सगळ्या अनुसूचित जातीमध्ये जाती आहेत. आणि मग जर 13% जर हे वर्गीकरण झालं तर आपल्या वाट्याला काय येईल? आपण तर 3ऱ्या नंबरला अनुसूचित जातीमध्ये आहोत. बौद्ध आहे, मातंग आहेत, चर्मकार आहेत आणि आणखी वेगवेगळ्या जाती आहेत. म्हणजे मग अशा पद्धतीने जर वर्गीकरण केलं तर आपल्यावर खूप मोठा अन्याय होणार आहे. म्हणून ते जे आता अबकडचं आरक्षण आहे त्यांनी ते लागू करू नये. त्याच्याकरता आपल्याला रस्त्यावरची जर लढाई करायची वेळ आली तर चर्मकार समाजाला मी विनंती करेन की आपण त्या लढाईमध्ये सहभागी व्हायचं. कारण मग जर आपण आता जर थांबलो तर आपण आपल्याच पुढच्या पिढीला बर्बाद करू, हे खऱ्या अर्थाने आपण समजून घेतलं पाहिजे. आणि आता सर्वेक्षण सुद्धा मे मध्ये होणार आहे. तर संरक्षण मे मध्ये होत असताना आपल्या कुटुंबाचं संरक्षण मध्ये त्या ठिकाणी नोंदणी करणं खूप गरजेचं आहे. प्रत्येकाचं कुटुंब जर आपलं कुटुंब असेल तर आपल्याबरोबर आपल्या मुलांचे जर लग्न झाले असेल तर त्यांची पण स्वतंत्र नोंदणी करा तुम्ही. म्हणजे जेवढे चर्मकार समाजाचे कुटुंब जास्तीत जास्त नोंदणी करता येईल तेवढा आपल्याला त्याच्या ठिकाणी मध्ये न्याय मिळणार आहे. तर अशा पद्धतीने आपण आताच प्रत्येक, आता इथे 5-7 हजार आपले कुटुंब आहेत, प्रत्येक कुटुंबापर्यंत जाऊन हे जे आहे मी आज जे सांगितलं महत्त्वाचं वर्गीकरणाचा विषय आणि समाजाने एकत्रित आपल्या समाजाच्या न्याय हक्काकरता लढण्याचा विषय हा आपण केला गेला पाहिजे. आणि संत रविदास महाराजांचं जे आपले विश्वाचे गुरु आहेत, सर्वात मोठं काम करणारे विश्वाचे संत आहेत, त्या संतांचा प्रचार प्रसार करणं हे आपलं कर्तव्य आहे. याच्याकरता आपण सर्वांनी काम करावं. या ठिकाणी मला बोलून जो मान सन्मान दिला त्याबद्दल आपलं सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आपण अशाच पद्धतीने मोठं काम करा, आम्ही आपल्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहू, एवढंच मी आजच्या दिवशी आपल्याला सांगू इच्छितो. आणि पुन्हा एकदा आपले सर्वांचे आभार व्यक्त करून संत रविदास महाराजांच्या चरणी मी या ठिकाणी विलीन होतो. आणि या ठिकाणी विलीन होऊन आपल्या संत रविदास महाराजांच्या आशीर्वादाने आपला समाज हा आपलं घडवण्याचं कर्तव्य आपण पाडूया, एवढंच आजच्या निमित्ताने सांगतो आणि थांबतो. जय रविदास, जय भीम, जय शिवराय. खूप साहेब, आज साताऱ्यावरून एवढे लांबून आपल्याला आज समाजाला आणि आपल्या संत रविदास महाराज मंदिराला भेट देण्यासाठी साहेब आलेले आहेत. त्यांचे खूप आपल्या येथील संत रविदास समाज किंवा इतरही समाजाची आपली जय भीम असो, मातंग समाज असो, हेही लोक आपल्या संगती असतात. त्यांच्यातर्फे सर्वांच्या साहेबांचे मनपूर्वक आभार. आणि साहेबांनी असंच आपल्याला सहकार्य पुढेही केलं पाहिजे.